की बीएससी ॲग्रिकल्चर शिक्षण म्हणजे नेमकं काय? जी प्लेन बीएससी असती का त्याच्यापेक्षा पुढचा ॲडव्हान्स कोर्स असतो? बीएससी ॲग्रिकल्चर आणि बीएससी याच्यामधला मूलभूत फरक हा आहे की बीएससी ॲग्रीला जर ऍडमिशन कोणाला घ्यायचं असेल तर आपण महाराष्ट्रातील टॉपचे 5 कृषी महाविद्यापीठात संलग्न कॉलेज कोणते बेस्ट असतील? तर प्रायव्हेट कॉलेज आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस मधला फरक फक्त एकच आहे. खूप मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज ह्या कृषी क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत. म्हणजे टाटा झालं, अंबानी झालं, अदानी झालं. कारण आपल्याही जे काही ग्रॅज्युएट्स आहेत यांचे खूप चांगले चांगले स्टार्टअप्स आहेत. तो एक ट्रेंड आम्हाला नवीनच बघायला मिळाला की आपले विद्यार्थी आयटी क्षेत्राकडे वळतायत. आता मग एखाद्या विद्यार्थ्याला जर का चांगलं पॅकेज मिळवायचं, काय प्रॅक्टिस केल्या गेल्या पाहिजे, की कोणत्या स्किल इम्प्रूव्ह केल्या गेल्या पाहिजे? की आपल्याला जर पॅकेज चांगलं पाहिजे असेल तर आपण आजही बीएससी ॲग्रिकल्चर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला कोणी विचारलं की तू काय करतोय, तर त्याचं उत्तर असतं की मी बीएससी ॲग्रिकल्चरचं शिक्षण घेतोय. पण समोरच्याचा लगेच प्रश्न असतो की पुढे जाऊन शेती करणार की खत औषधांचं दुकान टाकणार. तर त्यांचा हा जो गैरसमज आहे तो आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसंच भविष्यात जे बीएससी ॲग्रिकल्चर करण्यामागे ज्या संधी आहे त्या देखील आपण इथं कव्हर करणार आहोत. तर आपल्यासोबत जे गेस्ट आहे डॉक्टर बापूसाहेब भाकरे सर, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं ॲग्रीटॉक्स मराठीवरती. सर, सर्वप्रथम तुमची ओळख सांगा आणि तुमचं शिक्षण, बालपण आणि नोकरीचा प्रवास याबद्दल थोडं सांगा. माझं नाव डॉक्टर बापूसाहेब दशरथ भाकरे. माझा जन्म धामोरी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी झालेला आहे. माझं प्राथमिक शिक्षण हे मराठी शाळेमध्ये आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं 4थी पर्यंत. त्यानंतर मात्र गौतम पब्लिक स्कूल म्हणजे कोळपेवाडी, तालुका कोपरगाव या ठिकाणी नवीनच पब्लिक स्कूल सुरू झालं. म्हणून वडिलांची एक इच्छा होती की आपल्या मुलाने चांगलं शिकावं आणि इंग्रजी माध्यमातून त्याचं शिक्षण व्हावं. म्हणून मला वडिलांनी त्या ठिकाणी गौतम पब्लिक स्कूल या ठिकाणी मला शिकण्यासाठी पाठवलं आणि त्यानंतर मी 12वी पर्यंत तिथे शिक्षण घेतलं. 12वी नंतर बीएससी ॲग्री मी ॲग्रिकल्चर कॉलेज धुळेला या ठिकाणी केलं. त्यानंतर माझा नंबर राहुरी कृषी विद्यापीठामध्ये, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे MSc साठी लागला आणि मी MSc साठी मृदू विज्ञान आणि रसायनशास्त्र विभागामध्ये MSc ला ॲडमिशन घेतलं 1982 साली आणि 1984 साली माझं MSc पूर्ण झालं. 1984 सालीच मी त्याच विद्यापीठामध्ये एक वरिष्ठ संशोधन सहाय्यक या पदावरती मी रुजू झालो. कायमस्वरूपी पदावरती रुजू झालो आणि 1984 सालापासून तर वेगवेगळ्या पदावरती काम करत करत मी मे 2023 मध्ये रिटायर झालेलो आहे. त्या दरम्यान मी सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि त्यानंतर विद्यापीठाचा नियंत्रक म्हणूनही काम केलं. त्याप्रमाणे पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटचा सहयोगी अधिष्ठाता म्हणूनही काम केलं आणि शेवटी डीन म्हणून किंवा अधिष्ठाता म्हणून, विद्यापीठाचा डीन म्हणून मी त्या पदावरून रिटायर झालेलो आहे. अच्छा. आणि सध्या त्याचप्रमाणे रिटायर झाल्यानंतर मराठा विद्याप्रसारक संस्थेकडून मला विचारणा करण्यात आली की सर आपण जॉईन होता का, म्हणून एक नावाजलेली संस्था, एक मराठा विद्याप्रसारक संस्था जी नाशिक जिल्हाभर आहे, त्या संस्थेमध्ये मी प्राचार्य, जी कृषी महाविद्यालय आहे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, त्या ठिकाणी प्राचार्य म्हणून सध्या 1.5 वर्षापासून कार्यरत आहे. अच्छा. तर सर, आम्हाला पहिल्यांदा हे सांगा की बीएससी ॲग्रिकल्चर शिक्षण म्हणजे नेमकं काय? की जी प्लेन बीएससी असती का त्याच्यापेक्षा पुढचा ॲडव्हान्स कोर्स असतो? बीएससी ॲग्रिकल्चर आणि बीएससी याच्यामधला मूलभूत फरक हा आहे की तुम्ही बीएससी मध्ये जे बेसिक सायन्स आहे ते बेसिक सायन्सेस तुम्ही बीएससी मध्ये शिकता. परंतु जे बीएससी ॲग्री आहे याच्यामध्ये बेसिक आणि प्रॅक्टिकल, आपण ज्याला म्हणतो की जे ऑपरेशनल सायन्स आहे किंवा जे ऍक्च्युअली शेतामध्ये किंबहुना इंडस्ट्रीमध्ये, शेतामध्ये किंवा इतर ठिकाणी जे शास्त्र लागू होतं ते शास्त्र आपण बीएससी ॲग्रिकल्चर मध्ये शिकत असतो. किंबहुना मी असं म्हणेल की जे शेतीचं जे ज्ञान आहे, प्रगत तंत्रज्ञान आहे, हे शिकण्यासाठी खरं तर बीएससी ॲग्रीचा हा कोर्स जो आहे हा डेव्हलप करण्यात आलेला आहे आणि त्याचा उद्देशच असा आहे की
शेती करणारा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यालाही प्रोत्साहन मिळावं, त्याला तंत्रज्ञान समजून सांगावं, किंबहुना जे शेतीमध्ये जे मुलं शिकतायत, किंबहुना जो बीएससी ऍग्री ग्रॅज्युएट होईल त्यांनीही स्वतःही शेती करावी आणि इतरांनाही त्याचं ज्ञान द्यावं, किंबहुना शेती क्षेत्रामध्ये त्याला जे जे वाटेल ते करण्याची त्याची कुवत तयार व्हावी, म्हणून ते बीएससी ऍग्रिकल्चर. अच्छा, तर मग हा बीएससी ऍग्रिकल्चरचा शिक्षण घेण्याचा जो कोर्स आहे त्याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय? हा, बीएससी ऍग्रीला जर ऍडमिशन कुणाला घ्यायचं असेल तर आपण 12वी सायन्स पहिलं घेतलं पाहिजे. म्हणजे मुळातच 10वी नंतर 11वी आणि 12वी हे सायन्स मधून केलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण 12वी सायन्स होतो ते 12वी सायन्स केल्यानंतर आपण ती जी सीईटी MHCET ती सीईटी देणं अत्यंत गरजेचं आहे. किंबहुना सीईटी नसेल जमेत तर नीट किंवा जेईई यापैकी कुठली तरी एक परीक्षा ही द्यावी लागते. त्याचप्रमाणे 12वीला कमीत कमी 50% जास्त मार्क पाहिजे. आणि तुमचं कुठलाही ग्रुप असेल, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असेल, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स असेल किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्स असेल, तर कुठल्याही ज्या स्ट्रीम मधून आहे आपण बीएससी ऍग्रिकल्चरला ऍडमिशन घेऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला सांगायचं तात्पर्य असं आहे की प्रत्येक जे काही सीईटी आहे त्या सीईटी मध्ये जेवढे आपण मार्क पाडाल त्याप्रमाणे त्याचं मेरिट प्रमाणे ऍडमिशन होत असतं. अच्छा, तर मग ह्या कोर्सला ऍडमिशन घेण्याची काय प्रोसेस आहे? तर प्रोसेस अशी आहे की आपण ज्या वेळेला सीईटीचा रिझल्ट लागतो, 12वी नंतर सीईटी नंतर त्याचा रिझल्ट लागतो. रिझल्ट लागल्यानंतर साधारण 10 ते 15 दिवसामध्ये महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्च आणि एज्युकेशन म्हणजे पुणे MCR पुणे यांच्याकडनं ऍडव्हर्टाइजमेंट येते, किंबहुना त्याचे फॉर्म सुटतात आणि मग साधारण 3 आठवड्याचा कालावधी ते फॉर्म भरण्यासाठी असतो. तर आपण ते ऑनलाईन पद्धतीनं सगळी जी काही ऍडमिशन प्रोसेस आहे ही ऑनलाईन पद्धतीनं असल्या कारणाने त्या जे काही वेबसाईट ते देतात, 2-3 प्रकारच्या वेबसाईट असतात, त्याच्याप्रमाणे आपण जर ते फॉर्म भरले आणि त्याचे सेंटर्स वेगळे वेगळे असतात, त्या ठिकाणी आपण जर फॉर्म्स भरले आणि जर आपल्या बरोबर जर डॉक्युमेंट्स असतील आणि ते डॉक्युमेंट्स पण आपण जर अपलोड केले त्या फॉर्म भरल्याबरोबर, तर निश्चितपणानं तो फॉर्म अगदी व्यवस्थितपणे भरला जातो. आणि तो फॉर्म भरल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. एक साधारण फॉर्म भरण्याची शेवटची तारीख संपल्यानंतर एक 4-5 दिवसामध्ये प्रोव्हिजनल लिस्ट लागते. मध्ये 2-3 दिवसाचा गॅप जातो. तुमचे काही करेक्शन्स किंवा काही असेल किंवा त्याच्यावरती डाऊट्स असतील तर ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही परत त्याच्यावरती लॉग इन करून आपला फॉर्म स्वीकारला की नाही हे बघण्यासाठी ते बघावं लागतं. आणि त्याच्यानंतर काही करेक्शन्स करून आपण ती फायनल मेरिट लिस्ट तयार होती. आणि मग मेरिट लिस्ट तयार झाल्यानंतर तुम्ही मेरिट लिस्टमध्ये ज्या वेळेला येता त्यानंतर तुम्हाला त्याचे तुमचं नाव कळतं की आपण मेरिट लिस्टमध्ये, आणि मग त्या मेरिट प्रमाणे तुम्हाला नंतर जे काही कॉलेजेस आहेत आपल्याला प्रेफरन्सेस द्यायचे. मग ते प्रेफरन्सेस आपण कॉलेजेसचे प्रेफरन्सेस देतो आणि मग पहिला राऊंड होतो, दुसरा राऊंड होतो, तिसरा राऊंड होतो आणि मग शेवटचा जो राऊंड असतो तो कॅम्पस राऊंड असतो किंवा एकत्रित राऊंड तो असतो की आपण त्याला म्हणजे एका ठिकाणी सगळ्यांना बोलावतात आणि त्या ठिकाणी तो राऊंड होत असतो. तर अशा प्रकारे हे 3-4 राऊंड मध्ये हे सातत्यानं चालत असते ही प्रोसिजर. अच्छा, म्हणजे मेरिट लागल्यानंतर विद्यार्थ्याला कॉलेज निवडायला लागतं. त्याच्यानंतर मग कॉलेज निवडताना विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे? आणि दुसरा माझा लगेच क्वेश्चन होता की महाराष्ट्रातील टॉपचे 5 कृषी महाविद्यापीठात संलग्न कॉलेज कोणते बेस्ट असतील? हा, तर विद्यार्थी ज्या वेळेला प्रत्येक पालकाची इच्छा असते की माझा विद्यार्थी चांगल्या कॉलेजमध्ये शिकावं, माझा मुलगा जो आहे तो चांगल्या कॉलेजमध्ये शिकावं, त्याला चांगलं शिक्षण मिळावं, त्याची जी काही विचारसरणी आहे ती वेगळ्या पद्धतीची असावी, चांगल्या पद्धतीची असावी. म्हणून कॉलेज निवडताना एक बघितलं पाहिजे की त्या कॉलेजचा कॅम्पस कसा आहे, तो कॅम्पस कुठे आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट असे की त्या ठिकाणी शिकवायला शिक्षक आहेत का. म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही बघत असतो की काही कॉलेजेस नुसते नावापुरती उभे राहिले परंतु तिथे एक विषय शिकवायला सुद्धा शिक्षक नाहीयेत. मग अशा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यात काही अर्थ नसतो. आणि शिवाय लॅबोरेटरीज आहेत का, लॅबोरेटरी एक सुसज्ज लॅबोरेटरीज पाहिजे, त्या कॉलेजला फार्म पाहिजे. कारण कृषीचं कॉलेज म्हटल्यानंतर पहिली एक अट होती की 100 एकर जागा पाहिजे, आता ती 75 एकरावरती केलेली आहे. तर तिथं इरिगेशनची फॅसिलिटी आहे का, आपला जो काही पाल्य आहे
त्याला तिथे प्रॅक्टिकल करायला मिळेल का, लॅबोरेटरीमध्ये प्रॅक्टिकल करायला मिळेल का, किती सुसज्ज किंवा जे लायब्ररी कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून पालकांनी आपल्या मुलासाठी ते कॉलेज निवडलं पाहिजे. नुसतंच माझ्या घराजवळ आहे, माझ्या गावाजवळ आहे म्हणून न निवडता, ते जरी दूरवरती असेल पण कॉलेज जर चांगलं असेल तर त्याची निवड करायला हरकत नाही. सगळ्यात महत्वाचं, आपल्याला मुला मुलींसाठी हॉस्टेल आहे का, तिथं जेवणाची व्यवस्था आहे का, असं सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. कारण आजकाल आपल्याला माहिती आहे की काही शहरी भागामध्ये नुसतं आपण कॉलेज ओपन करून द्यायचं आणि कुठंतरी मुलांनी मग बाहेर रूम घ्यायच्या, राहायचं, मग तो मुलगा नक्की काय करतो, कुठं फिरतो, ह्या सुद्धा गोष्टी खूप अवलंबून असतात मुलांच्या शिक्षणावर. आता तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला की महाराष्ट्रातील जर प्रायव्हेट कॉलेजेस, प्रायव्हेट म्हणायचंय मला वाटतं तुम्हाला, जे खाजगी महाविद्यालय आहेत, कृषी महाविद्यालय, त्याच्यापैकी जर 5 रँकिंग जर करायचं ठरलं तर मला असं वाटतं की जे बारामतीचं जे कृषी महाविद्यालय आहे त्याला मी कदाचित पहिला क्रमांक देईल. त्यानंतर नाशिक, म्हणजे आता स्थलांतरित झालेलं जे साचडगाव इथलं जे कर्मवीर दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय आहे, ते एक स्टँडर्ड कॉलेज आहे. त्यानंतर तिसरं जे आहे ते सोनईचं एक चांगलं कॉलेज आहे, म्हणजे नेवासा तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील. त्याचप्रमाणे विळद घाट अहिल्यानगरला त्या ठिकाणी आहे. आणि अजून असे 2-3 कॉलेजेस आहे की ते 5व्या क्रमांकावरती येऊ शकतील, की जिथं आपल्या पाल्यांना आपण घालू शकतो, जिथं शिक्षकांची संख्या पण बऱ्यापैकी आहे. तर असे कॉलेजेस आहेत. आणि ही जी काही कॉलेजेस आहेत, ही आपले जे काही गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस असतात त्याच्या बरोबरीने चालणारे हे सर्व कॉलेजेस आहेत. म्हणजे सिलेबस हा युनिव्हर्सिटी देते. सिलेबस हा कसा असतं की ICR म्हणजे आतापर्यंत 5th डीन प्रमाणे सिलेबस चालू होता. आता नवीनच न्यू एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे जी 2020 सालापासून चालू झालेली आहे, परंतु आपल्याकडे त्याची अंमलबजावणी 2024-25 पासून चालू झाली, की UGCने ठरवलं की न्यू एज्युकेशन पॉलिसी द्यायची. त्याच्यामध्ये जो ICRचा भाग आहे, आपल्या इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च, की जे एज्युकेशन आणि रिसर्च आणि एक्सटेन्शनच्या संदर्भामध्ये काम करत असतात न्यू दिल्लीला, त्यांनी असं ठरवलं की तो सिलेबस आहे तो आपण आता 6 डीन प्रमाणे करूया. आणि म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे आता नवीन सिलेबस, म्हणजे ज्याच्यामध्ये एक्सपिरियन्शियल लर्निंग सारखे, स्किल एनहान्समेंट प्रोग्राम सारखे प्रोग्राम्स आलेले आहेत. आणि त्याच्याप्रमाणे आता नवीन सिलेबस आणि नवीन प्रमाणे आता फर्स्ट बॅच आपली ऑलरेडी चालू आहे त्याच्यामध्ये. अच्छा. आणि प्रायव्हेट कॉलेज आणि गव्हर्नमेंट कॉलेज मधला नेमका फरक काय असतो? तर प्रायव्हेट कॉलेज आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस मधला फरक फक्त एकच आहे की फक्त जे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत त्या गव्हर्नमेंटच्या कॉलेजेसला गव्हर्नमेंट कडून फंड्स येतात. त्या ठिकाणी सगळं जे काही थोडंसं मेरिट गव्हर्नमेंटच्या कॉलेजेसचं हायर साईडला असतं, कारण तिथे फीज कमी असते थोडी. परंतु प्रायव्हेट कॉलेजेसला जो सिलेबस आहे तो सिलेबस सगळ्यांना सारखा आहे. डिग्री शेवटी त्या विद्यापीठाचीच मिळणार आहे. समजा राहुरीला महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल पश्चिम महाराष्ट्रासाठी, कोकणासाठी समजा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असेल, किंवा मराठवाड्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल, किंवा विदर्भासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल, तर ह्या ज्या काही कृषी विद्यापीठ आहेत यांची डिग्री प्रायव्हेट कॉलेजेसला परंतु सगळ्यांना मिळत असते. तो विद्यार्थी त्याच विद्यापीठाचा ग्रॅज्युएट होणार. फक्त इकडे काय की फंड्स गव्हर्नमेंटचे नसतात, खाजगी संस्था ह्या डोनेशन घेऊन किंबहुना फी घेऊन आपण त्या चालवत असतो. अच्छा. BSc ऍग्रिकल्चरचा सिलेबस, अकॅडमिक स्ट्रक्चर आणि सब्जेक्ट याच्याविषयी थोडक्यात सांगा. तर मी जसं अगोदरच म्हटलो की BSc ऍग्रिकल्चरचं जे स्ट्रक्चर आहे ते आतापर्यंत 5th डीन प्रमाणे चालू होतं, आता 6th डीन प्रमाणे चालू आहे. याच्यामध्ये सेमिस्टर सिस्टम आहे. म्हणजे 1977 पर्यंत ट्रायमेस्टर सिस्टम होती. 1977-78 नंतर ही सेमिस्टर सिस्टम आली आणि ती सेमिस्टर सिस्टम अजूनही चालू आहे. 1984 पर्यंत 6 सेमिस्टर मध्ये BSc ऍग्री पूर्ण व्हायची, परंतु 1984 नंतर ही 8 सेमिस्टर मध्ये तो BSc ऍग्रीचा कोर्स पूर्ण होतो. मग हे पुढचे 2 सेमिस्टर का वाढवले की याच्यामध्ये रावे आणि मॉड्यूल हे 2 सेमिस्टरला, म्हणजे 7वं आणि 8वं सेमिस्टरला, जसं की एखादा MBBS किंवा BAMS चा जो विद्यार्थी असतो त्याला डायरेक्ट हॉस्पिटलचं अटॅचमेंट किंवा इंटर्नशिपचं त्याला दिलं जातं,
तशाच पद्धतीचं हे रावे आणि जे काही मॉड्यूल असेल तो आपला जो बीएससी ऍग्री होणारा विद्यार्थी आहे त्याच्यासाठी ती एक प्रकारचं एंट्रन्सशिप आहे. तर अशा प्रकारे ह्या 8 सेमिस्टरमध्ये तो सिलेबस कव्हर होतो. सिलेबस हा हे वेगळे वेगळे विषय असतात. मग याच्यामध्ये जे काही पिकं आहेत समजा, मग पिकांवरती पडणारी कीड असेल, पिकांवरती असणारा रोग असेल, माती असेल, माती परीक्षण असेल, किंवा हॉर्टिकल्चर असेल, मग हॉर्टिकल्चरमध्ये भाजीपाला असेल, फळबाग असेल, किंवा जे काही बाग बगीचा तयार करायचा आहे किंवा लँडस्केपिंग असेल, किंवा फूड टेक्नॉलॉजी आहे, बायोकेमिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, एक्सटेन्शन आहे, असे विविध प्रकारचे 13-14 कोर्सेस असतात. त्या कोर्सेसचे ते किंबहुना ते डिपार्टमेंट्स असतात आणि त्या प्रत्येक डिपार्टमेंटचे हे वेगवेगळे कोर्सेस असतात की ह्या कोर्सेस मधून जे स्ट्रक्चर म्हणून विचारलंय की ह्या कोर्सेस मधून तो विद्यार्थी हा एक कृषी क्षेत्रातील एक परिपूर्ण विद्यार्थी घडवून त्याला बाहेर समाजामध्ये त्याला पाठवायचं आहे की जो जगाच्या पाठीवरती तो खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं भविष्य, तो बाकीच्यांचंही भविष्य घडवल आणि स्वतःचंही भविष्य घडवल, अशा प्रकारचं स्ट्रक्चर या बीएससी ऍग्री मध्ये तयार केलेलं आहे. अच्छा, आणि सिलेबस कसा असतो? सिलेबस मी सांगितल्याप्रमाणे की याचे क्रेडिट्स असतात. म्हणजे काही कोर्सेस हा 1 क्रेडिटचा असतो, काही कोर्सेस 2 क्रेडिटचे असतात, काही कोर्सेस 3 क्रेडिटचे असतात. त्याच्यामध्ये 3 क्रेडिटचा म्हटलं की कदाचित 2 क्रेडिट जे असतात ते लेक्चर्स असतात, 1 क्रेडिट प्रॅक्टिकल असतं. म्हणजे असं थिअरी आणि प्रॅक्टिकल मधून हा सिलेबस सगळा पूर्ण कव्हर केला जातो. आता ज्या वेळेला सिलेबस हा डिफाईन करतो त्यावेळेला वेगवेगळ्या कमिटीज बसतात. म्हणजे आता ज्या वेळेला 6 डीन्स कमिटीचा सिलेबस आलाय त्यावेळेला त्याच्या अगोदर 4 वर्ष साधारणपणे वेगवेगळ्या कमिटी ह्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये बसत होत्या. त्या ठिकाणी त्याचं विचार मंथन झालं की कुठला कोर्स कसा घेतला पाहिजे, कुठला टॉपिक त्याच्यात इन्व्हॉल्व केला पाहिजे. तर असं सगळं त्याच्यात विचार मंथन होऊन त्याचे स्क्रीनिंग होऊन आता शेवटी तो सिलेबस हा ओपन झालेला आहे आणि 24-25 ची जी बॅच आहे तिच्यामध्ये आता आपण तो सिलेबस चालू केलेला आहे. अच्छा, तर माझा पुढचा प्रश्न त्यांच्यासाठी होता की त्यांच्या साईडने होता की ज्यांचं बीएससी ऍग्रीकल्चर शिक्षण चालू आहे किंवा त्यांचं जस्ट बीएससी ऍग्रीकल्चर ते ग्रॅज्युएट झाले, पण त्यांचं बीएससी ऍग्रीकल्चर शिक्षण झाल्यानंतर त्यांना सरकारी नोकरीसाठी कोणते दारे उघडतात? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की प्रत्येक जण जो शिकत असतो तो त्याच्या आयुष्याच्या पुढच्या धोरण ध्येय याचा विचार करत असतो. तर याच्यामध्ये कसं आहे की ज्या वेळेला तो सुटतो त्यावेळेला खूप दालनं उघडी होतात, खूप दालनं ओपन होतात, कारण तो एका वेगळ्या विश्वामध्ये पाऊल ठेवत असतो. तर त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर आहे, गव्हर्नमेंट सेक्टर आहे. मग प्रायव्हेट सेक्टर जर म्हटलं आपण तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आता की खूप मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज ह्या कृषी क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत. म्हणजे टाटा झालं, अंबानी झालं, अदानी झालं, जैन इरिगेशन असेल, इतक्या खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या मल्टीनॅशनल कंपनीज ह्या कृषी क्षेत्रात आहेत. मग ते काय करतात की मोठमोठाले क्षेत्र पण घेतात किंवा शेतकरी पण निवडतात. मग अशा ठिकाणी सुद्धा आपले जे ग्रॅज्युएट्स आहेत त्या ग्रॅज्युएट्सला इतक्या मोठ्या प्रमाणावरती डिमांड आहे आज की कारण हे जे काही करतायत हे सगळं एक्सपोर्ट ओरिएंटेड कामं करतात आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड कामं करत असल्यामुळे त्यांना आज आपल्या कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांची गरज आहे. आणि बऱ्याच वेळेला आमच्याकडे कॉलेजवरती सुद्धा डिमांड येते की आम्हाला असे विद्यार्थी पाहिजे किंवा तुमचे जर सुटणारे विद्यार्थी. तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती काम आहे. शिवाय जो ग्रॅज्युएट होतो त्यांनी स्वतःचा बिझनेस चालू केला. म्हणजे बऱ्याच वेळेला बरेच जर तत्वज्ञ म्हणत असतात किंवा जे काही लोक आहेत ज्यांचा एक्सपिरियन्स आहे ते म्हणतात की आपण नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना. आपण जर नोकरी देणारे जर बनवलं, आपण 10-20 लोकांना, 5-50 लोकांना जर आपण नोकरी दिली तर निश्चितपणानं तो एक समाजापुढे एक आदर्श ठरतो की यांनी स्वतः तर शिक्षण घेतलं, याची स्वतःची शेती पण बघतो, परंतु यांनी दुसऱ्यांना नोकरी दिली आहे. काही मुलं मी बघतोय की इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उतरलेली आहेत. इथं नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं आपण, नाशिक जिल्हा असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, द्राक्षाचे इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारे खूप विद्यार्थी आहेत, डाळिंबाचे एक्सपोर्ट इम्पोर्ट करणारे विद्यार्थी आहेत, भाजीपाल्याचे एक्सपोर्ट इम्पोर्ट करणारे आहेत.
म्हणजे आपल्याला जर आपण ठरवलं की आपल्याला असा प्रकारचा बिझनेस, तर स्वतःचाही बिझनेस करू शकतो, किंबहुना आपण स्वतःची शेती करू शकतो, तर हा झाला प्रायव्हेटचा. पब्लिक, आपला जो काही पब्लिक एंटरप्रिन्युअर म्हणतो आपण, किंवा आपण ज्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेस म्हणतो, गव्हर्नमेंट सर्व्हिसेसच आपण जर बघितलं तर खूप कमी कमी होत चाललेले आहे आता. मग पहिला प्रश्न येतो की एमपीएससी. आपले विद्यार्थी एमपीएससी मध्ये खूप चांगले चमकतात. इथून मागे जर आपण बघितलं असेल तर कुठल्याही सरकारी दालनात जर गेलं तर तुम्हाला बीएससी ऍग्री झालेला विद्यार्थी दिसत होता, किंबहुना त्याचे कोर्सेस त्या पद्धतीने शिकवले जात होते. तो एमपीएससी मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती चांगलं नाव कमवत होते. मंत्रालयात जर गेल्या तर कित्येकही पाट्या बीएससी ऍग्री, एमएससी ऍग्री वाल्यांच्या असायच्या. अजूनही खूप मोठ्या प्रमाणावरती आपले लोक किंवा बीएससी ऍग्री झालेले उच्च पदस्थ आहेत, काही रिटायर झाले आहेत, काही होऊ घालतायत. एमपीएससी झालं, युपीएससी मध्ये आपण करू शकतो. त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्र आहे. बँकिंग क्षेत्र सुद्धा हे गव्हर्नमेंट अंडरटेकिंगच्या ज्या बँका आहेत तिथे ऍग्रिकल्चर ऑफिसर्सला खूप मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे. कारण आजकाल जर आपण बघितलं तर प्रत्येकाला लोनची गरज पडते, मग ते ऍग्रिकल्चर सेक्टर मधलं लोन जास्त असतं. मग ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये लोन घेताना मग ते ट्रॅक्टरचा असू द्या, इरिगेशनचा असू द्या, किंवा आपल्याला एखादं प्रोजेक्ट तयार करायचं आहे, आज त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती बँकिंग क्षेत्रामध्ये आज आपली मुलं गेलेली आहेत. आणि जे काही गव्हर्नमेंट सेक्टर्स आहेत जे किंवा अंडरटेकिंग मध्ये आहेत, गव्हर्नमेंट अंडरटेकिंग जे सेक्टर आहेत तिथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आज आपल्या विद्यार्थ्यांची गरज आहे. आणि त्यामध्येही मुलं खूप मोठ्या प्रमाणे. आणि एक मला निश्चित सांगायला आनंद वाटतो की आपली जी काही मुलं कुठल्याही गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये गेलेलं आहे ती चमकल्याशिवाय राहत नाही. तो तिथं त्याचं नाव दाखवतो की हा मी बीएससी ऍग्री झालोय, मी हे करू शकतो. तो लोकांच्याही किंवा समाजाच्या तो उपयोगात येऊ शकतो अशा पद्धती. कारण तो मुळातच कृषीत मधून आलेला आहे, त्याचा पाया कृषीत, तो जन्मलेला त्या मातीमध्ये, त्यामुळं त्याला ती एक नाळ जोडलेली असती. तो शेतकऱ्यांसाठी काम करतो, तो समाजासाठी काम करतो. म्हणून आपली जी काही कृषी क्षेत्रातली मुलं आहेत ही चांगल्या प्रकारे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी चांगलं काम करतायत. अच्छा, आता मी असं ऐकलंय की एमपीएससी, युपीएससी यासारख्या ज्या उच्च दर्जाच्या पोस्ट आहे त्या बीएससी ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटनी जास्त काढलेल्या आहे. हो, बरोबर. तर मग यासारख्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी तयारी कशी करावी, किंवा जे आयबीपीएस, एएफओ झालं किंवा एफसीआय यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करावी? बरोबर. आता हा एक महत्वाचा पार्ट आहे की ज्या वेळेला आपण काय होतं, फार बीएससी ऍग्री झालो किंवा ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपण याचा विचार करतो की आता मी एमपीएससी करतो. हो, बरोबर. हे तसं न करता ज्या वेळेला आपण 5वी 6वी नंतरच आपल्याला खरा तर विचार यायला सुरुवात करतो, ते वय नसतं. परंतु ज्या वेळेला आपण तसा विचार करतो किंवा 10वी झाल्यानंतर आपण विचार करायला सुरुवात करतो की मला 11वी 12वी, आताची जी पिढी आहे ही खूप विचार करणारी आणि दूरदृष्टीची पिढी आहे, तयार होत आहे ती. कारण आपल्याला माहिती आहे लहान मुलाच्या हातात जरी मोबाईल दिला तर तो आज सहजासहजी मोबाईल चालू शकतो. तर अशा पिढ्या निर्माण होत आहेत. तर मग त्यांची जी फोरसाईट आहे ही खूप वाईड आहे. मग ज्या वेळेला आपण 11वी 12वीलाच जातो त्यावेळेलाच आपण विचार करायचा आहे की आपल्याला मग जी 5वी पासूनची जी पुस्तकं आहेत, जी पाठ्य पुस्तकाची जी क्रमिक पुस्तकं आहेत ती पुस्तकं आपली पाठ पाहिजे. त्याच्यातले जे धडे पाठ पाहिजे, त्याच्यामधलं जे काही किंवा एनसीआरटीची पुस्तकं असतात, जे एनसीआरटीची पुस्तकं आपण घेतली पाहिजे, ती वाचली पाहिजे. कारण जो पाया आहे तो तिथे आहे. मग एमपीएससी करा, युपीएससी करा, बँकिंग करा, तो पाया तिथपासून सुरू होतो. आणि नंतर दुसरं की आपण न्यूजपेपर्स वाचले पाहिजे. कारण न्यूजपेपर किंवा मॅगझिन्स वाचले पाहिजे, न्यूजपेपर्स वाचले पाहिजे. म्हणजे आपल्याला दररोज आता न्यूजपेपर्स कोणते वाचायचे की ज्या ठळक वरच्या बातम्या आहेत त्या ठीक आहे, परंतु आतमध्ये जे काही लेख असतात किंवा काही जे काही हायली क्वालिफाईड लोक आहेत त्यांचे लेख येतात किंवा काही सदर स्पेसिफिक सदर असतात, ती सदर वाचली पाहिजे. म्हणजे ज्याच्यामधून आपल्या जी बुद्धिमत्तेची कस लागतो की ह्या व्यक्तीने कसं लिहिलं असेल, जिथं कस लागतो मग तिथं आपण विचार करायला सुरुवात करतो की हे जे काही आर्टिकल आहे हे कसं उपयोगाचं आहे. आणि कदाचित त्याच आर्टिकलचा कुठंतरी संदर्भ घेऊन जो प्रश्नपत्रिका सेट करतो ते प्रश्नपत्रिका सेट करताना त्याचा विचार केला जातो. तर अशा पद्धतीनं ही एमपीएससी असेल, युपीएससी असेल, आणि
आपण ठरवलं पाहिजे की समजा युपीएससी आहे तर युपीएससीला आपले कुठले विषय घेतले पाहिजे, त्याचा युपीएससीच्या वेबसाईटला जाऊन त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे की कुठले विषय घेऊन कुठले विद्यार्थी कसे कसे पास झालेत. मग आता कसं होतं, काही काही बीएससी अग्री झालेली मुलं सुद्धा आम्ही जे बघितलं, एमएससी झालेली मुलं सायकोलॉजी विषय घेतात, पॉलिटिक्स विषय घेतात, एन्शियंट हिस्ट्री विषय घेतात, जॉग्राफी विषय घेतात. म्हणजे समजा ऍग्रिकल्चरचा विषय त्याच्यामध्ये एक पार्ट असतो, परंतु बाकीचा दुसरा विषय घेऊन कुठलं करायचं, तर त्या विषयामध्ये सुद्धा प्रावीण्य तयार करून मुलं तशा पद्धतीने तयारी करतात. एमपीएससीच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. पूर्वी ऍग्रिकल्चरच्या सेक्टरसाठी एमपीएससीचे खूप चांगले विषय होते, परंतु आपण जर बघितलं तर ते विषय आता कमी झालेले आहेत. मग विद्यार्थी ऍग्रिकल्चरचे विषय घेतात आणि त्याचप्रमाणे दुसरे विषय तयार करून त्याचा पण अभ्यास. म्हणजे आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला कुठले विषय घ्यायचे हे लवकर ठरवलं पाहिजे. जर तुम्ही बीएससी अॅग्री झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएट झाल्यानंतर याचा विचार जर करायला सुरुवात करा तर दॅट विल बी टू लेट. तेव्हा आपण लवकर तयारी त्याची सुरू केली पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण ग्रॅज्युएट होत असतो, ज्या वेळेला आपला मोकळा वेळ असतो, त्यावेळेला तो मोकळा वेळ मोबाईलमध्ये किंवा इकडे तिकडे पिक्चर पाहण्यामध्ये घालवण्यापेक्षा किंवा इकडे फिरण्यापेक्षा जर 4 पुस्तकं वाचली, आपल्या जे ध्येय आहे त्या ध्येय गाठण्यासाठीची जी काही पुस्तकं आहेत त्याचं जर सातत्यानं वाचन करत राहिलं, रिडिंग करत राहिलं तर निश्चितपणानं आपल्याला त्याचा उपयोग होतो. ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स मागील काही वर्षांपासून बँकिंग किंवा AFO ची तयारी करतोय, तर त्याच्या मागचं काय कारण आहे? बरोबर आहे. काय होतं की आज बँकिंग प्रत्येकाला, मी सांगितलंय अगोदर की प्रत्येकाला वाटतं की मला नोकरी मिळाली पाहिजे, कुठेतरी नोकरीत गेलं पाहिजे. तर मग असं वाटायला लागलं की एमपीएससी वगैरे किंवा याच्यामध्ये जागा खूप कमी निघत होत्या. सध्या मध्यंतरीच्या काळामध्ये एक 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये एमपीएससीच्या जागा खूप कमी निघाल्यात. परंतु आत्ताच जर बघितलं तर आता जागा निघाल्या, परंतु मधला जो काळ होता त्या काळामध्ये मग एमपीएससीला नाही तर मग बँकिंगकडे जायचं, म्हणून बँकिंगचा वगैरे अभ्यास मुलं जास्त करत होते आणि बँकांकडे त्या कालावधीमध्ये खूप मुलं आपली रिक्रूट झालेली आहेत. अच्छा, आता कॉलेजमध्ये जे फील्ड व्हिजिट होतं किंवा सेमिनार होतं, तर विद्यार्थ्याला त्याचा भविष्यात कसा फायदा होऊ शकतो? कॉलेजमध्ये जे काही सेमिनार्स होतात किंवा कॉन्फरन्सेस होतात किंवा जो प्रॅक्टिकली जाऊन फील्डवरती करतो, मग ज्या वेळेला तो स्वतःच्या ज्यावेळेला बीएससी अॅग्री पूर्ण करून बाहेर निघतो त्यावेळेला त्याचं जे ज्ञान आहे तिथलं, म्हणजे मी अगोदरही उदाहरण दिलं आणि आतापर्यंत देतो की जो एमबीबीएस होण्यासाठी जो पहिल्या वर्षी जो मुलगा ऍडमिशन घेतो किंवा दुसऱ्या वर्षाला तो जातो, त्यावेळेलाच त्यांना पेशंट मधून फिरवलं जातं, त्या वार्ड्स मधून फिरवल्या जातं, त्या वार्ड्सची माहिती दिल्या जाते. तशा पद्धतीनं आपण ज्या वेळेला आपण काम करतो किंवा आपण ज्या वेळेला फावडं टिकाव हातात जरी घेतलं नाही, परंतु ज्या वेळेला ते करताना बघतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं, मग आता समजा आपल्याला एक बाग तयार करायची किंवा बागेची आखणी करायची, द्राक्ष बागेची आखणी करायची किंवा डाळिंब बागेची आखणी करायची, त्यांनी जर स्वतः त्या प्रॅक्टिकल करताना त्यांनी जर त्या बागेची आखणी करताना पाहिली नाही, ज्या वेळेला तो कुठंतरी कन्सल्टंट म्हणून काम करेल किंवा एखाद्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करेल, त्यावेळेला त्याला त्या बागेची आखणी करता येईल का? नाही करता येणार. म्हणून त्याला हे कॉलेजमध्ये जे काही शिकतोय ते शिकलं गेलं पाहिजे किंवा जे प्रॅक्टिकल्स आहे, मग फवारा मारायचा, कुठला फवारा मारायचा, कसा फवारा मारायचा, हे जर त्यांनी प्रॅक्टिकली जर केलं, त्याला जर कळालं, तर तो पुढे जाऊन त्याचं ज्ञान दुसऱ्यालाही सांगू शकतो किंवा स्वतःही करू शकतो. अच्छा, आणि ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटला प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणकोणते जॉब उपलब्ध आहे किंवा कोणकोणते रोल आहे त्याच्यासाठी? नाही, म्हणजे आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जसं की तुमचा फार्म मॅनेजर असेल, मग फार्म मॅनेजर मध्ये नुसतं फार्म मॅनेजर म्हणजे त्यांनी काही नुसतं बघायचं नाहीये, तो प्रोडक्शन साईडला पण जाऊ शकतो, प्रोडक्शन साईडला जाऊन पोस्ट हार्वेस्ट मध्ये तो काम करू शकतो, तो इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये काम करू शकतो. त्याचप्रमाणे काही इरिगेशन एक्सपर्ट्स येतात की एक साधी समजा कंपनी आहे, त्या कंपनीचं तो इरिगेशन एक्सपर्ट म्हणून काम करू शकतो, एक ॲग्रोनॉमिस्ट म्हणून. आता आपण जर बघितलं इस्रायलचे जे काही लोक किंवा इस्रायलमध्ये काम करतात किंवा आपल्याकडे येतात, जे किबुट्स आहेत किंवा जे काही पॉली हाऊसेस आहेत किंवा शेडनेट्स आहेत, त्या ठिकाणी जे लोक आहेत ते ॲग्रोनॉमिस्ट आहेत. ते ॲग्रोनॉमिस्ट सगळे पॉली हाऊसेस किंवा शेडनेट्स ते मॅनेज करतात. तर अशा प्रकारचे जे काही जॉब्स आहेत
त्या पद्धतीनं प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप खूप सुंदर जॉब आजकाल ऑफर केले जातात आणि विशेष म्हणजे चांगल्या पगाराचे पण केले जात आहेत. अच्छा, एक इंजिनिअरिंग करणारा विद्यार्थी किंवा विविध क्षेत्रातील जे विद्यार्थी ते शेती क्षेत्रात उतरून मिलियन वर्थ स्टार्टअप सुरू करताय, पण आपला बीएससी ऍग्रिकल्चर करणारा ग्रॅज्युएट मागे का पडतोय? का त्या क्षेत्रामध्ये त्याला म्हणजे कुठं कमी पडतंय? त्याच्याविषयी काय सांगणार? नाही, आता कसं आहे की प्रत्येक गोष्टीची तुलना होऊ शकणार नाही. कारण काय झालं की हे जे तुम्ही बोलताय हे फक्त आयटी क्षेत्रामध्ये आहेत काही पगार, आणि ते पण फक्त 10 ते 20% लोकांना आहे. काय होतं, बऱ्याच वेळेला 10 ते 20% लोकच फोकस केले जातात. परंतु आज जर समजा इंजिनिअरिंगचाही जर ट्रेंड बघितला तर 10 आणि 20 हजार रुपयापर्यंतची ज्या नोकऱ्या आहेत तशाच नोकऱ्या आहेत. जर सुरुवातीला जर बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्याही नोकऱ्या तशाच आहेत. ज्या वेळेला तो कुठेतरी 10-12 वर्ष काम करतो त्या आयटी क्षेत्रामध्ये, त्यावेळेला तुम्ही जे म्हणताय तशा पद्धतीचा पगार मिळतो. परंतु आपलाही जर ग्रॅज्युएट सुरुवातीच्या काळामध्ये तोही 10, 20, 25 हजार रुपये प्रमाणे पगार मिळतोय त्यालाही. तो त्याचा अनुभव जसा जसा जाईल तसं तसं त्याचा पगार पण वाढत जातो. आणि ज्या वेळेला तो एक्सपिरियन्स्ड होतो, ज्या वेळेला तो कुठल्या तरी एका चांगल्या पदावरती येतो, त्यालाही चांगले पगार मिळतायत आज. आणि शिवाय हे कसं आहे की जी आयटी क्षेत्रामधले जे ग्राहक आहेत, तुम्ही लक्षात घ्या, जे आयटी क्षेत्रातले जे ग्राहक आहेत त्या ग्राहकाची लेवल ही वेगळी लेवल, बरोबर आहे. ते सगळे इंडस्ट्रियलिस्ट असतील किंवा वेगळ्या लेवलचे आहेत. तसं कृषी क्षेत्रातील जे ग्राहक आहेत ते ग्राहकांची लेवल वेगळी आहे. म्हणजे आपण जे म्हणतोय की जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे तशीच कंपन्यांची पण परिस्थिती आहे. त्यामुळे जो जे काही पगारामध्ये फरक आहे तो सुरुवातीच्या काळामध्ये फारसा नाहीये, नंतरच्या काळामध्ये थोडासा काय आहे. परंतु जो ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे तो जर चांगलं सातत्य जर ठेवलं आणि चांगल्या कंपनीमध्ये जर तो सातत्यानं जर चांगलं काम केलं तर निश्चितपणानं चांगला पगार मिळू शकतो. चांगले गुण किंबहुना चांगल्या पद्धतीनं तो त्याचं पॅकेज तो घेऊ शकतो. देहात झालं, प्लॅन्टिक्स झालं, बीजक झालं, यासारख्या कन्सल्टन्सी कंपन्या एवढे मोठे स्टार्टअप उभे करताय. आता कन्सल्टन्सीमध्ये एक ॲग्रोनॉमिस्टचं काम चांगलं चालेल, त्यांना तर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काही नॉलेज नाही, तरी ते चांगले स्टार्टअप बनवत आहे. मग आपला ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट मागे का पडतोय याच्यामध्ये? अच्छा, नाही, स्टार्टअप्स कसं आहे की आता जो इंजिनिअरिंग आस्पेक्ट असेल किंवा हे असेल त्याच्यातले स्टार्टअप्स वेगळे आहेत. किंबहुना आपलेही विद्यार्थी किंवा आपलेही ग्रॅज्युएट्स यांनी खूप चांगले स्टार्टअप्स दिलेले आहेत. असं काय होतं की फोकस केलं जात नाही फक्त, कारण आपल्याही जे काही ग्रॅज्युएट्स आहेत यांचे खूप चांगले चांगले स्टार्टअप्स आहेत. खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने त्यांनी स्वतःच्या इंडस्ट्रीज उभे केलेले आहेत. चांगल्या प्रकारे त्यांनी मार्केटमध्ये नाव कमवलेलं आहे. मी मग जसं म्हटलं तसं इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ते काम करतायत. त्यामुळं नुसतं स्टार्टअपच केलं पाहिजे असं नाहीये, परंतु काहींनी त्याच्यामध्ये मॉडिफाय केलेलं आहे. काही काही आता समजा सन ड्राईंगचा असेल किंवा इतर जे आपण जे म्हणतो की पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीज मध्ये खूप चांगले स्टार्टअप्स आपल्या विद्यार्थ्यांनी केलेले आहेत. चांगले प्रोडक्शन टेक्नॉलॉजी त्यांनी डेव्हलप केलेले आहे. चांगल्या पद्धतीनं चालू आहे काही काही विद्यार्थ्यांचं. अच्छा, आणि इतर फील्डमध्ये जसं इंजिनिअरिंग, फार्मसी, कॅम्पस रिक्रुटमेंट बऱ्यापैकी चांगली असती. हो, तर ऍग्रिकल्चर फील्डमध्ये त्या हिशोबाने नसती, तर ती फक्त नावापुरतीच असती का? नाही नाही, ते नावापुरती अजिबात नसते. ऍग्रिकल्चर फील्डमध्येही चांगल्या प्रकारे कॅम्पस इंटरव्ह्यू होतात. आता आपलं जे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय आहे या ठिकाणी बऱ्याच कंपन्या अप्रोच होतात. परंतु काय असतं की बीएससी ऍग्री झाल्याबरोबर काही विद्यार्थ्यांची मानसिकता नसती की लगेच नोकरीला जायचं. काहींची मानसिकता असती की आपण पुढे शिकू किंवा काहीतरी अभ्यास करू आणि मग नोकरीला लागू. परंतु आपल्याकडे खूप त्याचे कॉल्स येतात की आम्हाला 4 मुलं पाहिजे, 5 मुलं पाहिजे किंवा अशी विद्यार्थी पाहिजे या सेक्टरमध्ये काम करण्यासाठी. आपल्याकडे एन्क्वायरीज आहेत ना. आपण ते प्लेसमेंट, आपलं जे काही प्लेसमेंट सेल आहे, आपल्याकडेही प्लेसमेंट सेल आहे, त्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट करतो आणि जे मुलं इंटरेस्टेड आहेत त्यांना आपण त्याच्यासाठी इंटरव्ह्यूसाठी बोलवतो आणि ते इंटरव्ह्यू मधून बरेचसे रिक्रूट झालेले पण आहेत. आणि असं काही नाही की
समजा तिकडे खूप मोठे, अर्थात ती जी इंडस्ट्री आहे म्हणजे IT सेक्टर जे आहे, म्हणजे सांगायला हरकत नाही की आपले सुद्धा काही विद्यार्थी BSc ऍग्री झाल्यानंतर एक 6-8 महिन्याचा कोर्स करतात आणि ते सुद्धा IT क्षेत्रात जाता येतात. म्हणजे तो एक ट्रेंड आम्हाला नवीनच बघायला मिळाला की आपले विद्यार्थी IT क्षेत्राकडे वळतायत. तर ती इंडस्ट्री मोठी आहे, म्हणजे IT क्षेत्र हे खूप मोठं आहे, खूप मोठं व्यापलेलं आहे, ज्याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी जास्त आहेत. तशा ऍग्रिकल्चर सेक्टर सुद्धा खूप मोठं आहे, खूप व्यापलेलं आहे, परंतु जॉब ऑपॉर्च्युनिटीज कारण जो ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट नाहीये तो सुद्धा ऍग्रिकल्चर मध्ये यायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपला ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट तर येतो, परंतु जो ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट नाहीये तो सुद्धा प्रयत्न करतो की मला कुठल्या इंडस्ट्रीमध्ये किंवा ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये कुठे जॉब मिळेल का किंवा काय करता येईल का. तर अशा पद्धतीने आहे तर भरपूर मोठ्या प्रमाणावरती जॉब ऑपॉर्च्युनिटीज निश्चितच आहे. आता मग एखाद्या विद्यार्थ्याला जर का चांगलं पॅकेज मिळवायचंय तर त्यासाठी त्यांनी काय प्रॅक्टिस केल्या गेल्या पाहिजे, की कोणत्या स्किल इम्प्रूव्ह केल्या गेल्या पाहिजे? हे अत्यंत महत्वाचं आहे की आपल्याला जर पॅकेज चांगलं पाहिजे असेल, चांगली कंपनी पाहिजे असेल, तर आपण जे म्हणतो ना की जो डायमंड तो कुठेही ठेवला तरी तो चमकतोच. तसं आहे की जर एखादा होतकरू विद्यार्थी असेल, त्याच्यामध्ये चमक असेल, त्याच्यामध्ये जिद्द असेल, त्याच्यामध्ये जर काही करण्याचं ध्येय असेल, तर त्यांनी जर थोडंसं प्रॅक्टिकल नॉलेज घेतलं, अभ्यास केला, म्हणजे कसं असतं की कुठलंही अप्लाइड सायन्स ज्या वेळेला तुम्हाला तिथं जायचं असतं, तुमचा बेसिक पक्का पाहिजे. म्हणून तुमचा जर बेसिक पक्का जर असेल तर तुम्हाला जे काही सायन्सेस आहे, अप्लाइड सायन्सेस आहे, त्याच्यामध्ये काम करायला फार काही अवघड जात नाहीये. म्हणून ज्याला पॅकेज चांगलं पाहिजे, चांगली कंपनी पाहिजे, त्यांनी जर चांगला प्रयत्न केला, निश्चितपणानं जो काही BSc ऍग्रीचा कोर्स करत असतो त्या दरम्यान तो जर चांगलं सातत्य ठेवून राहिला तर निश्चितपणानं तो पुढे जाऊन सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये चमकू शकतो आणि चांगल्या प्रकारे तो एक हिरा म्हणून तो उदयास येऊ शकतो. अच्छा. आणि आजही खेडेगावात असं आहे की मुलगी आणि मुलगी त्याच्यामुळे तिला जर का BSc ऍग्रिकल्चरला टाकलं तर तिच्यासाठी संधी नाहीये. तर हा गैरसमज आहे का काय? मुली कशा प्रकारे ऍग्रिकल्चर मध्ये काम करताय? म्हणजे मुळातच हा प्रश्न मला थोडा एक विचार करण्यासाठीचा प्रश्न आहे हा खरा. कारण आज जर बघितलं ऍग्रिकल्चर कॉलेज पुणे, आज तिथे जवळजवळ 60% मुली आहेत किंवा 50 ते 60% मुली आहेत, 50% 55% मुली आहेत, 40 ते 45% मुलं आहेत. म्हणजे आज जे 1990 पर्यंत किंवा त्याच्यापर्यंत जिथं मुली अजिबात ऍग्रिकल्चर मध्ये नव्हत्या, क्वचित मुली असायच्या, आज जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीनं ऍग्रिकल्चर मध्ये मुलींचं स्थैर्य झालेलं आहे. मुली खूप चांगलं काम करू शकतायत, मुलींना खूप वाव आहे. किंबहुना आज जर बघितलं, आज समजा आपल्याच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जर आपण विचार केला तर चांगल्या चांगल्या पदावरती आहे. मग त्या बँकिंग क्षेत्रात आहे, MPSC मध्ये आहे, काही UPSCच्या 1-2 मुलींनी केलेलं आहे. जर गावखेड्यातूनच मुली जरी आलेल्या असल्या, परंतु आज BSc ऍग्री होणाऱ्या कुठलाही विद्यार्थी, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप चांगला आहे. कारण की एक शेतीशी नाळ जोडलेली असते, दुसरं कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं काम करण्याची जिद्द त्या मुलीमध्ये तयार झालेली असते की ती BSc ऍग्री होणं एक हार्डशिप आहे, कठीण आहे. म्हणजे कठीण कोणत्या सेन्सनी की तो अभ्यास कठीण नाहीये, परंतु त्याच्यामधून जसं जसं पुढे जातो ना तसं तसं ती जी काही प्रक्रिया आहे, म्हणजे पहिलं सेमिस्टर, मग दुसरं सेमिस्टर, तिसरं सेमिस्टर, त्याच्यात प्रॅक्टिकल्स, त्याच्यामध्ये सबमिशन्स वगैरे वगैरे वगैरे, हे जे काही आहे म्हणजे तो तावून सुलाखून निघतो तो विद्यार्थी खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवरती, मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो. आज मुलींच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मुली ह्या MSc ला जातात. म्हणजे राहुरीला जर मला विचारलं, मी डीन होतो, मला जर विचारलं तर मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे. मुलींचं हॉस्टेल, अजून 2दा मुलींचं हॉस्टेल बांधायची वेळ आलेली आहे मुलांपेक्षा.
मग आपण असं म्हणू शकतो का की मुलींना स्कोप कमी आहे ऍग्रिकल्चरमध्ये? तर एवढ्या मुली MSc ला जातात, MSc ला जाऊन तिथं त्या पोस्ट काढतायत. मग त्या ऍग्रिकल्चरमध्ये, गव्हर्नमेंटच्या ऍग्रिकल्चरमध्ये आज पोस्ट काढतायत, मंत्रालयामध्ये पोस्ट काढतायत, बँकेत पोस्ट काढतायत. सगळ्या स्तरावरती आज जर तुम्ही पेपरला कधीतरी वाचत असाल तर पेपरमध्ये आलेलं असतं की अमक्याची मुलगी अमकी झालीये, उपजिल्हाधिकारी झाली, DYSP झाली, पोलीस इन्स्पेक्टर झाली, किंवा कृषी क्षेत्रामध्ये ऍग्रिकल्चर ऑफिसर झाली, किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी झाली, किंवा सब डिव्हिजनल कृषी अधिकारी झाली, तालुका कृषी अधिकारी झाली. ही जी काही पदं आहेत, ही पदं आज जर आपण बघितलं गाव खेड्याखेड्यांमध्ये तर कृषी क्षेत्रातील मुली आज नाव कमावत आहेत खूप मोठ्या प्रमाणात. मग ते गव्हर्नमेंटचं तर नाव कमावतातच आहे, पण आपल्या आई वडिलांचंही नाव कमावतात आणि पुढे ज्या घराण्यामध्ये जाणार आहे त्या घराण्याचंही ते नाव उज्ज्वल करतायत. अच्छा, म्हणजे मुलींना पण खूप चांगली संधी आहे. अच्छा, आता पुढचा माझा क्वेश्चन असा होता की MSc ऍग्रिकल्चर कोणी करावी आणि कोणत्या सब्जेक्टमध्ये केली गेली पाहिजे? नाही, कोणी करावी हा विषय असा आहे की सगळ्यांनी करावी. ज्याला की कदाचित मी मागच्या वर्षी जॉईन झाल्याबरोबर आपल्या कॉलेजमध्ये किंवा जे काही ऍग्रिकल्चर कॉलेज आहे त्या ठिकाणी सांगितलं होतं की आपण जे काही क्लासेस आहे, CETचे क्लासेस, प्रत्येकाने ती MScची जी CET आहे ती दिली पाहिजे. मग त्याच्यामधून आपला नंबर कुठे लागेल किंवा आपल्याला किती मेरिट पडेल याच्यावरती अवलंबून आहे की विषय कोणता घ्यायचा. त्याच्याप्रमाणे तुम्हाला मेरिट प्रमाणे. आता विषय जे आहे, विषय सगळेच विषय चांगले असतात. म्हणजे समजा सॉइल सायन्स जर म्हटलं तर मातीच्या संदर्भात आज नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती काम चालू आहे. हॉर्टिकल्चर म्हटलं तर हॉर्टिकल्चरचं खूप मोठ्या प्रमाणे आज आपण बघितलं की महाराष्ट्र इज अ बाउल ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. मग हॉर्टिकल्चर झालं. त्याच्यानंतर एंटमॉलॉजी असेल, पॅथॉलॉजी असेल, ॲग्रोनॉमी असेल, फूड टेक्नॉलॉजी असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, सगळेच विषय चांगले आहेत. नाही विषय कुठल्याला नाही म्हणायचं असा प्रश्न आहे, कारण प्रत्येक विषयाचं एक वेगळं वलय आहे आणि प्रत्येक विषयाचं एक वेगळं त्याला महत्व आहे. तेव्हा सगळेच विषय चांगले आहेत. फक्त MSc ला जाणं, पोस्ट ग्रॅज्युएट होणं, PhD करणं. आता एक मगाचा जो प्रश्न होता तुमचा की आपण फक्त MPSC आणि UPSCचा विचार करतो, परंतु ICRचे जी काही पद आहेत, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च, ज्याच्यात ASRB ऍग्रिकल्चरल सर्व्हिस रिक्रुटमेंट बोर्ड, जे युनियन गव्हर्नमेंटचं आहे किंवा जे केंद्र शासनाचं आहे, की ज्याच्यातून शास्त्रज्ञ रिक्रूट होतात. म्हणजे आता आपल्याला जर महाराष्ट्रातलेच म्हटलं तर ICRचे कुठले कुठले प्रोजेक्ट आहे की NRC ग्रेप्स आहेत, NRC ओनियन गार्लिक आहेत, NRC ऑन पोमोग्रॅनेट आहे, NRC ऑन सोरगम आहे, NRC ऑन कॉटन आहे, NBSS LUP लँड यूज प्लॅनिंग हे नागपूरला आहे, कॉटनचं सिट्रस नागपूरला आहे, कॉटनचं नागपूरला आहे, द्राक्षाचं पुण्याला आहे, ओनियन गार्लिकचं पुण्याला आहे, डाळिंबाचं सोलापूरला आहे, ज्वारीचं सोलापूरला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणे ह्या केंद्र शासनाचे जे काही संशोधन केंद्र आहेत या ठिकाणी जो शास्त्रज्ञ म्हणून जातो त्या शास्त्रज्ञांची रिक्रुटमेंट सुद्धा खूप महत्वाची आहे. की जर एखाद्या BSc ऍग्री वाल्यांनी किंवा MSc केली आणि त्यामधून तुम्ही PhD ला जरी गेलात किंवा MSc करता करता तुम्ही ASRBच्या परीक्षा जरी दिला तर तुम्ही शास्त्रज्ञ म्हणून होता. खूप चांगले पगार आणि एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तुम्ही शासनाच्या म्हणजे केंद्र शासनाच्या लेवलला काम करू शकता, खूप मोठ्या प्रमाणावरती नावाजवू शकता आणि खूप चांगलं काम हे त्या सेक्टरमधून सुद्धा होऊ शकतं. हा एक महत्वाचा मुद्दा मग आपल्या चर्चेतून राहिला होता की मुलांनी ASRB ऍग्रिकल्चरल सर्व्हिस रिक्रुटमेंट बोर्डच्या परीक्षा सुद्धा दिल्या पाहिजे, MSc ला गेलं पाहिजे, PhD केली पाहिजे. त्याचप्रमाणे खूप महाविद्यालय आहेत, कृषी महाविद्यालय आहेत, शासनाची महाविद्यालय आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला प्राध्यापकाचं काम मिळेल, शास्त्रज्ञाचं काम मिळेल. खूप मोठी संधी या कृषी क्षेत्रातून आपल्याला मिळते. अच्छा, एक जनरल क्युरिओसिटी क्वेश्चन होता की बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडत असेल, BSc ऍग्रिकल्चर, BTech ऍग्री आणि ऍग्री इन डिप्लोमा याच्यामध्ये एक जनरल डिफरन्स काय? नाही, हे बघा,
तसं जर म्हणजे ऍग्रिकल्चर, मग तो बीएससी ऍग्री हा बेस आहे. कारण बीएससी ऍग्रीचे ज्या वेळेला तुम्ही बीटेक ऍग्रिकल्चरला ऍडमिशन घेता तर पहिल्या वर्षी तुम्हाला बीएससी ऍग्रीचे सगळे कोर्सेस शिकवले जातात मेजॉरिटी. मग कारण कसं की माती कशी आहे, तुम्हाला फळबाग कशी करायची आहे, त्याची आखणी कशी असेल. कारण बीटेक मध्ये ऍग्रिकल्चर मध्ये जसे आपण वेगवेगळे सब्जेक्ट शिकतो तसं बीटेक ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा जे ऍग्रिकल्चर रिलेटेड टेक्नॉलॉजीचे त्या आपण शिकलो जातो. मग त्याच्यात मशिनरी असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, सिव्हिल वर्क असेल. म्हणजे सिव्हिल वर्क कुठले की समजा आपले इरिगेशनचे स्ट्रक्चर्स बांधायचे ते सिव्हिल वर्क आहे, किंवा एखादं शेड बांधायचंय ते सिव्हिल वर्क आहे, कांदा चाळ बांधायची ते सिव्हिल वर्क आहे. म्हणजे अशा प्रकारे वेगळे. त्याच्यामध्येच परत फूड टेक्नॉलॉजी येतं, फूड प्रोसेसिंग येतं. मग फूड प्रोसेसिंग साठी आपण काय करतो, फूड प्रोसेसिंग मध्ये केमिकल मेथड्स वापरतो किंवा काय वापरतो. तिथे प्रोसेसिंगचे जी काय मेकॅनिकल मेथड्स आहेत, म्हणजे कुठली मशिनरी पाहिजे, समजा पिलिंग मशीन आहे किंवा त्याचं हार्वेस्टिंग मशीन्स आहे, तर अशा पद्धतीचं तो बीटेक ऍग्रिकल्चर, बीएससी ऍग्रिकल्चर दोन्ही हातात हात घालूनच चालतात. आता डिप्लोमा जो आहे तो डिप्लोमा जसं इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असतो की पॉलिटेक्निक थोडक्यात, तो डिप्लोमा केला की आपण सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकतो. मग ते बीएससी ऍग्रीला असेल किंवा इंजिनिअरिंगला असेल. पॉलिटेक्निक किती वर्षाचा कोर्स असतो हा, तो जो आहे तो 3 वर्षाचा पॉलिटेक्निकचा कोर्स आहे. 10वी नंतर आपण त्याला 10वी नंतरचा 3 वर्षाचा कोर्स येतो. त्याच्यानंतर तो पास आउट झाला की बीएससी ऍग्रीच्या सेकंड इयरला आपण डायरेक्ट ऍडमिशन त्याला देऊ शकतो. तो एक ट्रेंड आहे की बीएससी ऍग्रीला जाण्यासाठीचा. आणि डिप्लोमा त्याच्यामध्ये अजून 2 आहेत, म्हणजे डिप्लोमा वेगळा, पॉलिटेक्निक वेगळं. डिप्लोमा जो आहे तो 10वी नंतर 2 वर्षाचा कोर्स. तो 2 वर्षाचा जो कोर्स आहे, जर आपण म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे जे काही विद्यार्थी असतात ते झाल्यानंतर गव्हर्नमेंटचे जे काही असिस्टंट असेल, सुपरवायझर असतील, या नोकऱ्या त्यांना मिळू शकतात, किंवा बऱ्याचशा ठिकाणी प्रायव्हेट मध्ये त्यांना त्या नोकऱ्या मिळू शकतात. अशा पद्धतीने हे तिन्ही कोर्सेस वेगळे वेगळे आहेत, परंतु हातात हात घालून चालणारे कोर्सेस आहेत. अच्छा, म्हणजे डिप्लोमा आणि पॉलिटेक्निक हे वेगळे, एक 2 वर्षाचा, एक 3 वर्षाचा कोर्स. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट बीएससी ऍग्रीला ऍडमिशन घेऊ शकतो. आता मला शेवटचा हा क्वेश्चन होता की तुम्हाला एवढा एक्सपिरियन्स आहे, तुमच्या हाताकडून एवढे विद्यार्थी गेले, तर असा कोणता एक विद्यार्थी की ज्यांनी बीएससी ऍग्रिकल्चर केली आणि त्याच्यानंतर त्याची एक सक्सेस स्टोरी बनली की तो बाकीच्यांना प्रेरणा देऊ शकतो, एक असा विद्यार्थ्याचा एक्सपिरियन्स सांगा तुम्ही. नाही, आता कसं आहे की बरेच विद्यार्थी जे काही गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते, फार कमिशनर पर्यंत गेलेले विद्यार्थी आहेत. काही म्हणजे आपण जे म्हणतो रेव्हेन्यूचे कमिशनर पर्यंत गेलेले आहेत. काही विद्यार्थी जे सिनियर असतील किंवा रिटायर झालेले असतील, काही आयजी लेवल पर्यंत गेलेले आहेत असे. आणि काही मुलं जे आहे ते विद्यार्थी जे आहे ते मी मग सांगितल्याप्रमाणे काही इंडस्ट्रियलिस्ट पण झालेले आहेत, काही स्वतःची कन्सल्टन्सी फर्म सुरू केलेले आहेत. खूप वेगवेगळ्या, असं एक नाव घेऊन मला वाटतं उदाहरण देण्यापेक्षा की आपण जर आजूबाजूला जर त्याचा फेरफटका मारला तर आपल्याला कित्येक विद्यार्थी हे असे दिसतील की ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये खूप काम करतायत, खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांचं हे चाललंय. आणि एक उदाहरण म्हणजे बीएससी ऍग्री जरी नसेल, परंतु बीटेक ऍग्रिकल्चर झालेले समजा सह्याद्री फार्मसेस विलास शिंदे, डॉक्टर विलास शिंदेचं आपण एक उदाहरण घेऊया. नॉट ओनली बीएससी ऍग्री, पण ते बीटेक ऍग्रिकल्चर आपल्या याच्यातूनच झालेले आहेत, महात्मा फुले कृषी विद्यापीठातून. आज सह्याद्री फार्म सारखं इतकं मोठं नाव जगामध्ये त्यांनी काढलेलं आहे. म्हणजे नुसतं भारतामध्येच नाही, परंतु कितीतरी कोट्यवधी रुपयांचा आज जो टर्नओव्हर आहे, तर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा आपण आपल्या जवळ आहे, नाशिक जिल्ह्यातील आहे. एक व्यक्ती म्हणून ज्यांनी स्ट्रगल केलंय की अगोदर कुठंतरी म्हशीचा धंदा केला, लोक गोळा केले, लोकांना एकत्र आणलं. आज कितीतरी शेतकरी त्यांच्याबरोबर, हजारो शेतकरी आज त्यांच्याबरोबर जुडले गेलेले आहेत. हजारो शेतकऱ्यांचा माल ते घेतात, कितीतरी टनानं ते माल बाहेर एक्सपोर्ट करतात, पॅकेजिंग करतात आणि लोकांना गाईड पण करतात. अशी एखादी व्यक्ती डॉक्टर विलास शिंदे, ज्यांना आज महात्मा फुले कृषी विद्यापीठांनी ज्या विद्यापीठामध्ये शिकले त्या विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट पदवी दिलेली आहे. याच्या पलीकडे दुसरं उदाहरण काय देऊ शकतो? असे विद्यार्थी आहेत, खूप मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी काम करतात, चांगल्या पद्धतीनं करतात. अच्छा,
तर मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर किंवा ॲग्री रिलेटेड कोर्स हे करिअरसाठी एक चांगली संधी असू शकते. तर तुमचे बरेच क्वेश्चन हे आपल्या या पॉडकास्टमध्ये कव्हर झाले असतील. तर या पॉडकास्टला खूप सारा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद सर. नमस्कार.